अटल सेतू पासून फक्त 12 मिनिटांवर बुक करा उरण मधील फ्लेक्सी ऑफिस स्पेसेस अवघ्या 25 लाखात। ग्रँड उरण सेंट्रल 8657718074। कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोघांवर नांगुर्ले येथून भेलिवडे येथे जात असताना हल्ला करण्यात आला। यात सहभागी योगेश देशमुख, शुभम राजेंद्र कांगणे वय 26 वर्ष, नंदेश मिलिंद खताते वय 22 वर्ष, सर्व राहणार म्हारळगाव कल्याण या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांना 7 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मात्र पळसदरी सरपंच जयेंद्र गजानन देशमुख यांच्यासहित अन्य 5 आरोपी फरार असल्याची माहिती रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जून रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास अनिल हरिश्चंद्र देशमुख आणि रोहित मोहिते असे क्रेटा कार क्रमांक MH46 BE 5260 मधून नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना 5 ते 7 जणांच्या टोळक्यानं कारमधून येऊन लोखंडी रॉडनं हल्ला केला। अनिल देशमुख यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय। वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुडापोटी हा प्रकार झाल्याचं सांगण्यात आलं। त्याबाबत फिर्यादी अनिल देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयेंद्र गजानन देशमुख, प्रशांत सूर्यकांत देशमुख, गजानन बाळाराम देशमुख, योगेश वसंत देशमुख, विवेक विश्वनाथ देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, सचिन गजानन देशमुख, सर्व राहणार म्हारळगाव तालुका कल्याण आणि इतर 5 अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी कर्जत पोलीस ठाण्यामार्फत संशयित आरोपी योगेश वसंत देशमुख याला अटक करण्यात आली, परंतु इतर आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती। त्याच दरम्यान संशयित आरोपी जयेंद्र देशमुख यानं कट रचून 5 जणांना पैशांचं आमिष दाखवून हा गुन्हा आपणच केल्याचं सांगून पोलिसांना शरण जाण्याबाबत सांगून होंडा सिटी गाडीतून पोलीस ठाण्यात पाठवलं, परंतु पोलिसांना त्याबाबत संशय आल्याने सखोल विचारपूस केली असता त्यांनी आपण गुन्ह्यातील खरे आरोपी नसल्याचं सांगून जयेंद्र देशमुख यांना आम्हाला पाठवल्याचं कबूल केलं। हे संपूर्ण प्रकरण अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्याकडे सोपवला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गांभीर्य ओळखून विशेष टीम बनवली। गोपनीय माहिती, CCTV आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी म्हारळ तालुका कल्याण येथील असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर म्हारळ येथून शुभम राजेंद्र कांगणे वय 26 वर्ष, नंदेश मिलिंद खताते वय 22 वर्ष या दोघांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करण्यात आली। यावेळी त्यांनी पळसदरीचे सरपंच जयेंद्र देशमुख आणि प्रशांत देशमुख यांचे साथीदार राजेश सिंग, नितेश सिंग, बंटी कांबळे यांच्या साथीनं गुन्हा केल्याचं कबूल केलं। या आरोपींचा इतिहास पाहता त्यांच्या विरोधात ठाणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचं समजलं। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले 3 लोखंडी रॉड, होंडा सिटी कार क्रमांक MH05 CM 2387 जप्त केली आहे। येथील फरार आरोपी जयेंद्र गजानन देशमुख, प्रशांत देशमुख, राजेश सिंग, नितेश सिंग, बंटी कांबळे यांचा शोध पोलीस घेत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।